चला मुलांनो, आता आपण अगोदर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन मधील कॅन यू रिकॉल मधले 2 प्रश्न समजावून घेऊया. हे दोन्ही प्रश्न डीएनए, आरएनए आणि जेनेटिक डिसऑर्डर्स यांच्याशी संबंधित आहेत. पहिला प्रश्न दिला आहे, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड व्हेरियस टाइप्स ऑफ आरएनए. मराठीत अर्थ, डीएनए आणि आरएनए च्या विविध प्रकारांची रचना आकृतीसह स्पष्ट करा. तुम्हाला याचे स्केच काढावे लागेल आणि त्यावरून या प्रश्नाचे उत्तर असं सांगता येईल की डीएनए इज अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर मेड ऑफ 2 strands. It consists of repeating units called nucleotides. Each nucleotide contains a sugar, phosphate and a nitrogenous base: adenine, thymine, cytosine, guanine. Adenine pairs with thymine and cytosine pairs with guanine. डीएनए ही 2 स्ट्रँड्सची म्हणजे दोऱ्यांची एक डबल हेलिक्स रचना असते. ती न्यूक्लिओटाइड्स नावाच्या घटकांपासून बनलेली असते. प्रत्येक न्यूक्लिओटाइडमध्ये साखर, फॉस्फेट आणि एक नायट्रोजन बेस असतो. ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन. ए इज अ टी आणि सी इज अ जी असे पेअरिंग असते. There are 3 main types of RNA. mRNA carries the genetic message from DNA to ribosome, brings amino acids during protein synthesis. Part of ribosomes helps in protein synthesis. मराठीत अर्थ, आरएनएचे 3 प्रकार असतात. mRNA डीएनए मधून माहिती घेऊन रायबोसोम कडे नेतो. tRNA प्रोटीन तयार करताना अमाइनो ॲसिड्स पोहोचवतो. रायबोसोमचा भाग असतो आणि प्रोटीन तयार करण्यात मदत करतो. यानंतर पुढे दुसरा प्रश्न दिला आहे, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव्ह नेम्स ऑफ सम डिसऑर्डर्स. आनुवंशिक आजार म्हणजे काय ते स्पष्ट करा आणि काही आजारांची नावे सांगा. उत्तर, जेनेटिक डिसऑर्डर्स आर डिजीजेस caused by abnormalities in genes or chromosomes. These are often inherited from parents. मराठीत अर्थ, जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे ज्या आजारांमध्ये व्यक्तीच्या जनुकांमध्ये जीन्स किंवा गुणसूत्रांमध्ये क्रोमोझोम्स गडबड असते अशा आजारांना आनुवंशिक विकार म्हणतात. आता थोडक्यात सगळं डीएनए म्हणजे शरीराची मास्टर कॉपी प्लॅन, आरएनए म्हणजे त्याचं काम करणारे सहकारी, ट्रान्स्क्रिप्शन डीएनए वरून आरएनए बनणं, ट्रान्सलेशन आरएनए वरून प्रोटीन तयार होणं, ट्रान्सलोकेशन रायबोसोमचं आरएनए वर फिरणं, जेनेटिक डिसऑर्डर्स डीएनए मध्ये बदलामुळे होणारे आजार. चला मुलांनो सांगा पाहू, सिकल सेल अनिमिया म्हणजे काय आणि डीएनए मध्ये जर काही बदल झाला तर काय होऊ शकतं हे विचार करा आणि उद्या शाळेत सांगायला तयार रहा. लक्षात ठेवलेत ना? आता प्रत्येक मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो. विथ द हेल्प ऑफ आरएनए, द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. याचा अर्थ काय होतो माहितीये का? आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये डीएनए नावाचा एक घटक असतो जो आपल्या शरीराची रचना आणि कार्य कसं चालेल हे ठरवतो. पण हे डीएनए एकटा काम करत नाही, त्याला आरएनए नावाचा दुसरा एक मित्र मदत करतो. या दोघांच्या मदतीनंच आपल्या शरीरातील पेशी व्यवस्थित काम करतात. आता इथे काही नवीन शब्द आलेत ते पाहूया. आरएनए याला रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतात. हा एक महत्त्वाचा जैविक रेणू आहे जो जनुकीय माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो आणि प्रथिने बनवण्याच्या प्रक्रियेत मदत करतो. डीएनए याला डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतात. हा आपल्या शरीरातील आनुवंशिक माहिती साठवणारा मुख्य रेणू आहे. आपल्या शरीराची सर्व माहिती या डीएनए मध्ये असते. हे डीएनएचे छोटे भाग असतात. हेच जीन्स आपल्या शरीराची वैशिष्ट्ये ठरवतात. जसं की आपले केस कसे असतील, डोळ्यांचा रंग काय असेल. तर सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जो डीएनए असतो ना, त्यात
आपल्या शरीराची सगळी माहिती साठवलेली असते आणि ही माहिती वापरून आपलं शरीर व्यवस्थित काम करावं यासाठी आरएनए त्याला मदत करतं. हे जीन्स डीएनए मधील माहितीचे छोटे तुकडे आपल्या पेशींच्या कामात भाग घेतात आणि आपल्या शरीराची रचना आणि काम यावर नियंत्रण ठेवतात. उदाहरणार्थ, तुम्ही कम्प्युटर वापरताना कम्प्युटरमध्ये जसं ऑपरेटिंग सिस्टीम असते, जी कम्प्युटर कसं चालेल हे ठरवते, तसंच आपल्या शरीरात डीएनए आणि आरएनए मिळून हे काम करतात. डीएनए ही मुख्य माहिती असते आणि आरएनए ती माहिती वापरून काम पूर्ण करायला मदत करतो. आता पुढची ओळ वाचूया. Information about protein synthesis is stored in the DNA and synthesis of appropriate proteins as per requirement is necessary for body. These proteins are synthesized by DNA through the RNA. This is called as central dogma. याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरात प्रोटीन्स बनवण्याची माहिती DNA मध्ये साठवलेली असते. आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असलेले प्रोटीने तयार होणे खूप महत्त्वाचे आहे. हे प्रोटीने डीएनएच्या मदतीने आरएनए वापरून बनवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेला सेंट्रल डॉग्मा असं म्हणतात. आता इथे अजून काही नवीन शब्द पाहूया. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काहीतरी तयार करणे किंवा बनवणे. तर प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीने तयार करणे. प्रोटीने आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी खूप आवश्यक असतात. सेंट्रल डॉग्मा म्हणजे एक मूलभूत नियम किंवा सिद्धांत. सेंट्रल डॉग्मा हा जीवशास्त्रातला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, जो जनुकीय माहितीचा प्रवाह कसा होतो हे स्पष्ट करतो. म्हणजे माहिती डीएनए मधून आरएनए मध्ये जाते आणि मग आरएनए मधून प्रोटीने बनतात. तर आपल्या शरीराला वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीन्सची गरज असते. ही प्रोटीन्स कशी बनवायची याची पूर्ण माहिती आपल्या डीएनए मध्ये असते. मग हा डीएनए आरएनएच्या मदतीने शरीराला हवी ती प्रोटीन्स बनवतो. ही जी माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि त्यातून प्रोटीन्स बनतात, यालाच सेंट्रल डॉग्मा असं म्हणतात. हे आपल्या शरीराचं खूप महत्त्वाचं काम आहे. उदाहरणार्थ, कल्पना करा, आपल्या घरात स्वयंपाक करायचा आहे. तुमच्या आईकडे सगळ्या भाज्या आणि मसाले कसे वापरायचे याची माहिती असते. हा झाला डीएनए. मग ती तुम्हाला स्वयंपाक करायला सांगते. हा झाला आरएनए. आणि मग तुम्ही त्या माहितीनुसार जेवण बनवता. हे झाले प्रोटीन्स. या सगळ्या प्रक्रियेला सेंट्रल डॉग्मा म्हणता येईल. पुढे बघूया. आरएनए इज प्रोड्यूस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. Only one of the two strands of DNA is used in this process. The sequence of nucleotides in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. Besides, there is uracil in RNA instead of thymine of DNA. This process of RNA synthesis is called as transcription. याचा अर्थ असा आहे की आपल्या DNA वर जे न्यूक्लियोटाइड्स एका विशिष्ट क्रमाने सिक्वेन्स असतात, त्यानुसार mRNA तयार होतो. या प्रक्रियेत डीएनएच्या 2 धाग्यांपैकी फक्त एका धाग्याचा वापर केला जातो. जे mRNA तयार होते त्यातील न्यूक्लियोटाइड्सचा क्रम नेहमी डीएनएच्या वापरलेल्या धाग्याला पूरक असतो. आणि अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे आरएनए मध्ये थायमिन ऐवजी युरसिल असतो. आरएनए तयार होण्याच्या या प्रक्रियेला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतात. आता इथे आलेले नवीन शब्द पाहूया. mRNA हा मेसेंजर आरएनए मेसेंजर असतो. मेसेंजर म्हणजे संदेशवाहक. हा डीएनए कडून संदेश घेऊन जातो. न्यूक्लियोटाइड्स हे डीएनए आणि आरएनएचे छोटे छोटे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. जसं आपली भिंत विटांनी बनलेली असते, तसंच डीएनए आणि आरएनए हे न्यूक्लियोटाइड्सनी बनलेले असतात. स्ट्रँड्स याचा अर्थ धागे. डीएनएचे 2 धागे असतात जे एकमेकांभोवती फिरलेले असतात. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक. जसे एखाद्या कुलुपाला
विशिष्ट चावीच लागते. तसंच न्यूक्लिओटाइड्स एकमेकांना पूरक असतात. युरसिल हा RNA मध्ये आढळणारा एक न्यूक्लिओटाइड आहे जो DNA मधील थायमिनची जागा घेतो. हा DNA मध्ये आढळणारा एक न्यूक्लिओटाइड आहे. ट्रान्सक्रिप्शन या प्रक्रियेत DNA मधील माहिती RNA मध्ये कॉपी केली जाते. ट्रान्सक्राइब करणे म्हणजे एका स्वरूपातील माहिती दुसऱ्या स्वरूपात लिहिणे. तर बघा, आपल्या DNA मध्ये जी माहिती असते ना, ती खूप सुरक्षित असते. ती तशीच बाहेर काढता येत नाही. म्हणून DNA मधली माहिती कॉपी करून mRNA मध्ये आणली जाते. या कॉपी करण्याच्या प्रक्रियेत DNAच्या फक्त एकाच धाग्याचा वापर होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या mRNA मध्ये युरसिल असतो, थायमिन नसतो. या संपूर्ण माहिती कॉपी करण्याच्या प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. आता पुढचं बघूया. The mRNA formed in nucleus comes in cytoplasm. It brings in the coded message from DNA. The message contains the codes for amino acids. The code for each amino acid consists of 3 nucleotides. It is called as triplet codon. याचा अर्थ असा आहे की पेशींच्या केंद्रकात तयार झालेला mRNA पेशींच्या पेशीद्रव्यात येतो. हा mRNA DNA कडून एक सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये अमिनो ऍसिड साठीचे संकेत असतात. प्रत्येक अमिनो ऍसिडचा कोड 3 न्यूक्लिओटाइड्सचा बनलेला असतो. याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. आता इथं आलेले नवीन शब्द पाहूया. न्यूक्लियस हा पेशीचा केंद्र भाग असतो जिथं DNA असतो. याला पेशीचे कंट्रोल सेंटर पण म्हणतात. सायटोप्लाझम हे पेशीच्या आतले द्रव असते ज्यात इतर पेशी असतात. हे पेशीच्या आतील मोकळी जागा असते. कोडेड मेसेज म्हणजे सांकेतिक संदेश. जसं आपण काही गुप्त माहिती कोडमध्ये लिहितो तसं. अमिनो ऍसिड्स हे प्रोटीन्सचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. जसं मोती एकत्र करून मार बनते तसे अमिनो ऍसिड्स एकत्र येऊन प्रोटीन्स बनतात. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे 3 गोष्टींचा समूह. कोडॉन म्हणजे कोड. तर 3 न्यूक्लिओटाइडचा मिळून बनलेला अमिनो ऍसिडचा कोड. तर आपल्या पेशीच्या न्यूक्लियसमध्ये DNA मधून जो mRNA तयार झाला ना, तो न्यूक्लियसच्या बाहेर म्हणजे सायटोप्लाझम मध्ये येतो. हा mRNA आपल्यासोबत DNA करून एक महत्वाचा कोडेड मेसेज घेऊन येतो. हा मेसेज कशाबद्दल असतो? तर अमिनो ऍसिड्स बद्दल. म्हणजे कोणते अमिनो ऍसिड्स एकत्र करून कोणतं प्रोटीन बनवायचं याचा संदेश. आणि प्रत्येक अमिनो ऍसिडसाठी 3 न्यूक्लिओटाइड्सचा एक कोड असतो ज्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. हे असं आहे जसं तुम्ही एखादा गुप्त संदेश लिहिता ज्यात प्रत्येक महत्वाच्या शब्दासाठी 3 अक्षरांचा कोड असतो. आता आपण एका महान शास्त्रज्ञाबद्दल वाचूया. डॉक्टर हर गोविंद खुराना, a scientist of Indian origin, has made an important contribution in discovery of triplet codons for 20 amino acids. For this work, he has been awarded with the Nobel Prize in 1968 along with 2 other scientists. याचा अर्थ असा आहे की हर गोविंद खुराना नावाचे भारतीय वंशाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी 20 वेगवेगळ्या अमिनो ऍसिडसाठी ट्रिपलेट कोडॉन शोधण्यात खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे. या कामासाठी त्यांना 1968 साली अजून 2 शास्त्रज्ञांसोबत नोबेल पारितोषिक मिळालं होतं. हे आपल्या भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? पुढे जाऊया. Each mRNA is made up of thousands of triplet codons. As per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called as translation. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक mRNA मध्ये हजारो ट्रिपलेट कोडॉन्स असतात. mRNA वरील संदेशानुसार tRNA द्वारे अमाइनो ऍसिड्स पुरवले जातात. या कामासाठी tRNA कडे अँटीकोडॉन असतो ज्याचा क्रम mRNA वरील कोडॉनला पूरक असतो. या प्रक्रियेला ट्रान्सलेशन असं म्हणतात.
आता इथे आलेले नवीन शब्द पाहूया. ARNA हा ट्रान्सफर RNA असतो. ट्रान्सफर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारा. हा अमायनो ॲसिड्स घेऊन येतो. अँटीकोडॉन हा tRNA वर असलेला 3 न्यूक्लिओटाइड्सचा क्रम असतो जो mRNA वरील कोडॉनला जुळतो. अँटी म्हणजे विरुद्ध किंवा पूरक. ट्रान्सलेशन या प्रक्रियेत mRNA वरील सांकेतिक संदेशानुसार प्रथिने तयार केली जातात. ट्रान्सलेट करणे म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे. तर आपला जो mRNA आहे ना, त्यावर हजारो ट्रिपलेट कोडॉन्स असतात. हे कोडॉन्स म्हणजे वेगवेगळ्या अमायनो ॲसिड्ससाठीचे संकेत. आता हे अमायनो ॲसिड्स आणायचं काम कोण करतं? तर tRNA नावाचा RNA हा tRNA अमायनो ॲसिड्स घेऊन येतो आणि mRNA वरील कोडॉनला जोडणारा अँटीकोडॉन त्याच्याकडे असतो. म्हणजे mRNA वर जो कोड असतो त्याला बरोबर जुळणारा अँटीकोडॉन tRNA कडे असतो. या सगळ्या प्रक्रियेला म्हणजेच mRNA वरील संदेशानुसार योग्य अमायनो ॲसिड्स आणून जोडण्याच्या कामाला ट्रान्सलेशन असं म्हणतात. बघूया. The amino acids brought in by tRNA are bonded together by peptide bonds with the help of rRNA. During this process, the ribosome keeps on moving from one end of mRNA to other end by the distance of one triplet codon. This is called as translocation. Such many chains come together to form complex proteins. याचा अर्थ असा आहे की tRNA द्वारे आणलेले अमिनो ॲसिड्स rRNA च्या मदतीने पेप्टाइड बॉन्ड्सनी जोडले जातात. या प्रक्रियेदरम्यान रायबोसोम mRNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने पुढे सरकत राहतो. याला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. अशा अनेक साखऱ्या एकत्र येऊन जटिल प्रथिने तयार करतात. आता इथे आलेले नवीन शब्द पाहूया. rRNA हा रायबोसोमल RNA हा रायबोसोमचा एक भाग आहे आणि प्रथिने बनवण्याच्या प्रक्रियेत मदत करतो. पेप्टाइड बॉन्ड्स हे रासायनिक बंध आहेत जे अमिनो ॲसिड्सना एकत्र जोडतात आणि प्रथिने तयार करतात. रायबोसोम हे पेशीतील असे घटक आहेत जिथे प्रथिने तयार होतात. यांना पेशीची प्रोटीन फॅक्टरी असंही म्हणतात. ट्रान्सलोकेशन या प्रक्रियेत रायबोसोम mRNAच्या लांबीनुसार सरकतो ज्यामुळे प्रथिने तयार होतात. ट्रान्सलोकेट करणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे. कॉम्प्लेक्स प्रोटीन्स म्हणजे जटिल प्रथिने जी अनेक अमिनो ॲसिड्सच्या लांब साखऱ्यांनी बनलेली असतात. तर tRNA ने अमिनो ॲसिड्स आणले ना, आता हे अमिनो ॲसिड्स एकमेकांना जोडायचं काम rRNAच्या मदतीने होतं. हे अमिनो ॲसिड्स पेप्टाइड बॉन्ड्सनी जोडले जातात. हे सगळं काम एका विशिष्ट ठिकाणी होतं ज्याला रायबोसोम म्हणतात. हा रायबोसोम काय करतो माहितीये का? तो mRNA वर एका कोडॉनवरून दुसऱ्या कोडॉनवर सरकत जातो. जसं एखादी ट्रेन रोडांवरून पुढे सरकते ना, तसंच हा रायबोसोम mRNA वर पुढे सरकतो. या रायबोसोमच्या सरकण्याच्या क्रियेला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. आणि असं सरकत असतानाच अमिनो ॲसिड्सची लांबच्या लांब साखरी तयार होते जी प्रोटीन असते. अशा अनेक साखऱ्या एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारची जटिल प्रोटीन्स तयार होतात. उदाहरणार्थ कल्पना करा, तुम्ही एका माळेत मोती अमिनो ॲसिड्स ओवत आहात. tRNA मोत्यांना आणून देतो. rRNA आणि रायबोसोम ते मोती एकमेकांना जोडायला मदत करतात आणि प्रोटीन बनवतात. रायबोसोम म्हणजे तुमचं बोट जे माळेला पकडून पुढे सरकतं जेणेकरून नवीन मोती जोडता येतील. ही झाली ट्रान्सलोकेशन. आता शेवटचा भाग बघूया. These proteins control various functions in the body of living organisms and their appearance too. याचा अर्थ असा आहे की ही प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्यांवर नियंत्रण ठेवतात आणि त्यांच्या बाह्य स्वरूपावरही अपीअरन्स परिणाम करतात. तर आपल्या शरीरात जी वेगवेगळी प्रोटीन्स बनतात ना, ती खूप महत्त्वाची असतात. ती आपल्या शरीरातली बरीच कामं नियंत्रित करतात. जसं की अन्न पचवणं, ऊर्जा निर्माण करणं, पेशींची वाढ करणं.
एवढंच नाही तर आपला दिसणं कसं असेल, आपले केस कसे असतील, डोळ्यांचा रंग काय असेल, यावरही या प्रोटीन्सचा परिणाम होतो. म्हणजे प्रोटीन आपल्या शरीराचे खरे शिल्पकार आहेत. आता पुढचा मुद्दा पाहूया उत्परिवर्तन म्युटेशन बद्दल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स ड्यू टू जीन्स ओनली, अँड some of those genes are transmitted to the next generation without any changes. Due to this, some of the character of parents are transmitted to their offsprings. However, sometimes sudden changes occur in those genes. Sometimes any nucleotide of the gene changes its position that causes a minor change, which is nothing but the mutation. Some mutations may be minor, but some may be considerable. Mutation may cause the genetic disorders like sickle cell anemia. याचा अर्थ असा आहे की सजीव त्यांच्यासारखेच नवीन जीव फक्त जीन्समुळे तयार करू शकतात आणि काही जीन्स पुढील पिढीत कोणतेही बदल न होता जातात. यामुळे पालकांचे काही गुण त्यांच्या मुलांमध्ये येतात, पण कधी कधी त्या जीन्समध्ये अचानक बदल होतात. कधी कधी जीन्समधील कोणताही न्यूक्लिओटाइड आपली जागा बदलतो, ज्यामुळे एक छोटा बदल होतो. यालाच म्युटेशन असं म्हणतात. काही उत्परिवर्तन लहान असू शकतात, पण काही मोठे असू शकतात. उदाहरणार्थ, उत्परिवर्तनामुळे सिकल सेल अॅनिमिया सारखे आनुवंशिक विकार होऊ शकतात. आता इथे आलेले नवीन शब्द पाहूया. इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती किंवा जीव. ट्रान्समिटेड म्हणजे पुढे पाठवणे किंवा संक्रमित होणे. ऑफस्प्रिंग्स म्हणजे मुलं किंवा नवीन पिढी. म्युटेशन याला उत्परिवर्तन म्हणतात, म्हणजे डीएनएच्या क्रमात किंवा संरचनेत होणारा अचानक बदल. जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे अनुवंशिक विकार. हे विकार जीन्समध्ये झालेल्या बदलांमुळे होतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतात. सिकल सेल ॲनिमिया हा एक अनुवंशिक रक्ताचा विकार आहे, ज्यात लाल रक्तपेशींचा आकार बदलतो. तर बघा, आपल्या शरीरात जे जीन्स असतात ना, त्यांच्यामुळेच आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो किंवा आपले काही गुण त्यांच्यासारखे असतात. हे जीन्स सहसा तसेच पुढच्या पिढीत जातात. पण कधी कधी काय होतं माहितीये का, या जीन्समध्ये म्हणजे डीएनएच्या तुकड्यांमध्ये अचानक काहीतरी बदल होतो. कधी कधी एखादा न्यूक्लिओटाइड आपली जागा बदलतो. हा छोटासा बदल असतो, पण यालाच म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणतात. हे उत्परिवर्तन कधी कधी खूप छोटे असतात, ज्यांचा फारसा परिणाम होत नाही, पण कधी कधी ते मोठे असू शकतात आणि त्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात, जसं की सिकल सेल ॲनिमिया नावाचा रक्ताचा आजार. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी गोष्ट कॉपी करत असाल आणि चुकून एक अक्षर चुकीचं लिहिलं गेलं, तर तो एक छोटासा बदल झाला. जर ते अक्षर महत्त्वाचं नसेल तर काही फरक पडणार नाही, पण जर ते खूप महत्त्वाचं अक्षर असेल आणि त्यामुळे पूर्ण शब्दाचा अर्थच बदलला, तर ती मोठी चूक झाली, ज्याचे परिणाम गंभीर असू शकतात. अगदी तसंच जीन्समध्ये होणारे बदल हे म्युटेशन असतात. आपण काय शिकलो? डीएनए आणि आरएनएचं काम. आपण पाहिलं की आपल्या शरीरातील पेशींमध्ये असलेलं डीएनए आपल्या शरीराची रचना आणि कार्य कसं चालेल हे ठरवतो. आरएनए त्याला मदत करतं. डीएनए मध्ये प्रथिने बनवण्याची माहिती साठवलेली असते आणि ही प्रथिने आरएनएच्या मदतीनं बनवली जातात. यालाच सेंट्रल डॉग्मा असं म्हणतात. ट्रान्स्क्रिप्शन ही पहिली पायरी आहे, जिथे डीएनए मधील माहिती कॉपी करून एमआरएनए मध्ये आणली जाते. हे असं आहे जसं एखाद्या महत्त्वाच्या पुस्तकातून तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्या वहीत एमआरएनए लिहून घेता. ट्रान्सलेशन या प्रक्रियेत एमआरएनए वरील संदेशानुसार योग्य अमिनो ॲसिड्स, जी प्रोटीन्सचे छोटे भाग असतात, आणून जोडले जातात. हे काम
tRNA नावाचा RNA करतो. हे असं आहे जसं एखाद्या गुप्त संदेशाला वाचून योग्य ती कृती करण्यासाठी एक दुभाष्य काम करतो. ट्रान्सलोकेशन. इथे रायबोसोम जिथे प्रथिने बनतात ती फॅक्टरी mRNA वर एका कोडॉनवरून दुसऱ्या कोडॉनवर सरकत जातो. या रायबोसोमच्या सरकण्याला ट्रान्सलोकेशन म्हणतात, ज्यामुळे अमिनो ॲसिड्सची लांब साखळी तयार होते आणि प्रोटीन बनतं. प्रोटीन्स. आपल्या शरीरात बनणारी ही प्रथिने विविध कार्यांवर नियंत्रण ठेवतात आणि आपल्या दिसण्यावरही परिणाम करतात. ती आपल्या शरीराचे खरे शिल्पकार आहेत. शेवटी आपण पाहिलं की आपल्या जीन्समध्ये DNAच्या तुकड्यांमध्ये कधी-कधी अचानक बदल होतात. या बदलांना म्युटेशन म्हणतात. काही म्युटेशन्स लहान असतात तर काही मोठी असू शकतात, ज्यामुळे सिकल सेल नीमिया सारखे आनुवंशिक आजारही होऊ शकतात. थोडक्यात आज आपण आपल्या शरीरात प्रोटीन कसं बनतं आणि आपल्या जनुकीय माहितीमध्ये बदल कसे होऊ शकतात हे सविस्तरपणे समजून घेतलं. तुम्हाला आजच्या धड्यातला कोणता भाग सर्वात जास्त आवडला किंवा अजून काही शंका आहे का? विचारा, आपण नक्कीच चर्चा करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.